बदलापूरमध्ये वाढदिवसाच्या पार्टीत एका 22 वर्षीय तरुणीवरती अत्याचार झाल्याचं समोर आलंय आणि या प्रकरणी बर्थडे गर्लसह दोघा जणांना अटक करण्यात आली आहे। या तरुणीला गुंगीचं औषध देऊन तिच्यावरती अत्याचार झालेला आहे। याविषयी बोलूयात आमचे प्रतिनिधी सुरेश काटे आपल्या सोबत आहे। सुरेश, काय घडलंय नेमकं? यामिनी, खरं पाहिलं तर बदलापूरमध्ये चाललंय काय असा प्रश्न आता नागरिकांकडून उपस्थित करण्यात येत आहे। कारण की दोन अल्पवयीन मुलींवरती झालेल्या अत्याचाराच्या जी घटना जी आहे अजूनही ताजी असताना पुन्हा एकदा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। एका मैत्रिणीने तिच्या मैत्रिणीला तिच्या बर्थडेसाठी, वाढदिवसासाठी तिला बोलवलं आणि तिच्यासोबत तिचे दोन मित्र देखील त्यांना बोलवलं। उशिरापर्यंत ही बदलापूरच्या परिसरामध्ये पार्टी सुरू असताना पीडित तरुणी घरी जात असताना तिला चक्कर आली, उलट्या होऊ लागल्या म्हणून तिला तिच्याच जवळच्या मैत्रिणीने, जिचा वाढदिवस होता, तिने तिला लिंबू सरबत दिलं आणि त्यामध्ये त्या तिघांनी मिळून तिच्यामध्ये गुंगीचं औषध टाकलं आणि तिला ते पाजण्यात आलं। आणि त्यानंतर त्यांच्यासोबत असलेला तिचा एक मित्र होता, त्या मित्राने या पीडित तरुणीला बाथरूम मध्ये ढकललं आणि त्या ठिकाणी तिच्यावरती अत्याचार केला। तशाच अवस्थेमध्ये तिला सोडून त्या ठिकाणून पळ काढला। आणि विशेष म्हणजे ज्या मुलीचा वाढदिवस होता त्या मैत्रिणीने तिच्या वडिलांना फोनद्वारे संपर्क साधला की तुमची मुलगी बेशुद्ध आहे, तिनं या ठिकाणी मद्यप्राशन केलेलं आहे, त्यामुळे तुम्ही तिला घेऊन जा असा कॉल केला। आणि त्या ठिकाणी तिचे वडील आल्याच्या नंतर वडील तिला घरी घेऊन गेले आणि ही म्हणजे सुरेश, अत्यंत भयंकर अशी ही घटना आहे। खरं तर बदलापूरमध्ये खरंच काय चाललंय असा प्रश्न आता निर्माण होतोय। धन्यवाद या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।